नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय सांगितलं आहे, इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल. लास्ट क्वेश्चन आहे ऑटो सायकलचा. इंजिन वर्किंग ऑन ऑटो सायकल हॅज व्हॉल्यूम 0.5 मीटर क्यूब. ठीक आहे, जे काही गिवन दिलं आहे ते लिहून घेऊ आपण. गिवन मध्ये इंजिन एक वर्क करते ऑटो सायकलवर, हॅज अ व्हॉल्यूम 0.5 मीटर क्यूब, प्रेशर ऑफ 1 बार, टेम्परेचर ऑफ 27 डिग्री सेल्सिअस ॲट द बिगिनिंग ऑफ द कॉम्प्रेशन. बिगिनिंग ऑफ कॉम्प्रेशन इथं गिवन लिहिण्यापेक्षा मी ग्राफ ड्रॉ करून घेतो, ते बसून जाईल. 1 2 3 आणि 4. कॉम्प्रेशन कुठून कुठे होतं, 1 पासून 2 पर्यंत. बिफोर कॉम्प्रेशन किंवा ॲट द बिगिनिंग ऑफ कॉम्प्रेशन म्हणजे काय सांगितलं, 0.1 ची कंडिशन दिली आहे. सो तुम्हाला व्हॉल्यूम ॲट 0.1 0.5 मीटर क्यूब दिलं आहे, प्रेशर 0.1 वर दिलं आहे, टेम्परेचर 0.1 वर दिलं आहे. सो बेसिकली गिवनमध्ये आपल्याला P1 V1 आणि T1 ची व्हॅल्यू दिली आहे. सो प्रेशर ॲट 1 बार, व्हॉल्यूम ॲट 0.5 मीटर क्यूब, टेम्परेचर ॲट 1 किती सांगितलं 27 डिग्री सेल्सिअस. त्या 27 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन कराल तुम्ही. 27 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू किती केल्विन होतील ते, इट इज 27. केल्विनमध्ये करण्यासाठी काय करतो आपण, 273 ॲड करतो, तर किती होणार आहे ते 300 केल्विन. ठीक आहे. पुढे इफ द एंड ऑफ द कॉम्प्रेशन प्रेशर इज 10 बार. एंड ऑफ कॉम्प्रेशन कुठे होतं, 0.2 वर. सो 0.2 वर ज्यावेळेस कॉम्प्रेशन संपणार आहे त्यावेळेस प्रेशर किती सांगितलंय त्यांनी, 10 बार. फाइंड आउट करायचं आहे मास ऑफ एअर. ठीक आहे, हे जे कॉम्प्रेशन होत आहे ना, हे जितक्या एअरचं झालं त्या एअरचा मास किती आहे, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ॲट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन. अजून काय विचारलंय की व्हॉल्यूम किती आहे, टेम्परेचर किती आहे ॲट द एंड ऑफ कॉम्प्रेशन. म्हणजे तुम्हाला V2 काढायचं आहे, T2 काढायचं आहे आणि मास ऑफ एअर काढायचं आहे. फाइंड आउट करून घेऊया काय काय करायचं आहे, लिहून घेऊ. पहिलं मास ऑफ एअर फाइंड आउट करायचं आहे, दुसरं V2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि प्रेशर तर माहिती आहे, T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. सो मास आपण इझिली काढू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की 1 to 2 ही जी प्रोसिजर आहे ही कशी आहे, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन किंवा आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन येते. ठीक, आणि मास तर मला एकाच कंडिशनमधून भेटतं, ते कोणतं, आयडियल गॅस इक्वेशन वापरून. तर वी नो दॅट PV इक्वल टू काय राहतं, MRT है ना, मास ऑफ द गॅस. सो बघा आता तुम्हाला, आणि थ्रू आउट द प्रोसेस कॉम्प्रेशन झालं, एक्सपान्शन झालं, हीट ॲडिशन झालं, हीट रिजेक्शन झालं, चारही प्रोसेस होतील. पण चारही प्रोसेसमध्ये जी एअर आहे त्याचं मास बदलणार नाही. मग तुम्हाला ज्या पण पॉईंटवरच्या व्हॅल्यूज माहिती राहतात ना, या तुम्ही त्या पुट करू शकता. बघा मला काय माहिती आहे, T1 माहिती आहे, V1 माहिती आहे, T1 माहिती आहे. R असा बी कॉन्स्टंट राहतो, तर मी इथून मास लिहून देईल. म्हणून मी इथं काय लावेल, P1 V1 MRT1. जर मला 2 पॉईंटवरच्या कंडिशन्स माहिती राहिल्या असतं, जसं P2 माहिती, P2 सोबत समजा T2 V2 माहिती राहिलं असतं, मी P2 V2 MRT2 असं लावलं असतं. फाइंड आउट काय करायचं आहे, मास. सो M इज इक्वल टू काय म्हणते, P1 V1 अपॉन RT1. प्रेशरची व्हॅल्यू किती आहे, 1 बार. ठीक आहे, प्रेशर दिलेलं आहे आपल्याला 1 बार, ते ॲज इट इज पुट करून घेऊया. आता प्रेशरचे ते बारमध्ये पुट करायचं का न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, हे पण एक प्रॉब्लेम आहे. बघा आता जर मी बाकीची युनिट्स बघून घेईल मी पहिले, की इथं प्रेशर बारमध्ये राहील, व्हॉल्यूम मीटर क्यूब स्टँडर्ड युनिट आहे, R ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते. टेम्परेचर जे ते आपण 27 डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन केल्विनमध्ये करून ठेवलेलं आहे ना. आणि जी R ची व्हॅल्यू आहे, ती R ची व्हॅल्यू आपण जूलमध्ये घेणार आहे, तर जूल पर केजी मध्ये घेणार आहे. तर रिमेंबर दॅट की प्रेशरचं सुद्धा कन्वर्जन करावं लागेल. आणि प्रेशरचं कन्वर्जन ज्यावेळेस तुम्ही बारमधून न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये करता, तर कितीने मल्टिप्लाय केलं जातं त्याला 10⁵ हे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पहिले केलं असेल कधी ना कधी. तर ज्यांना नाही माहिती त्यांनी लक्षात ठेवा की बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये करण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करतो, 10⁵ ने. ठीक आहे, 10⁵ ने मल्टिप्लाय केलं तर बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये होऊन जातं. प्रेशरचं युनिट आहे ते दोन्ही. व्हॉल्यूम V1 ची व्हॅल्यू किती आहे, 0.5 डिवाइड बाय आरच्या जागी काय पुट करणार तुम्ही, 287 2.837 2.87 ही व्हॅल्यू तुम्ही ऐकली असेल, पण ती जूल पर केजी केल्विनमध्ये राहते. आता या ठिकाणी आपण किलो जूलमध्ये घेतलेली बेसिकली ती व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय टेम्परेचरची व्हॅल्यू जी करणार, तर टेम्परेचर किती आहे 300. जस्ट कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू, यू विल गेट द आन्सर ऑफ मास. आणि मासचे युनिट कशामध्ये येईल, किलोग्रॅममध्ये. ठीक आहे, 2.87 घेतलं असतं तुम्ही, ग्रॅममध्ये आन्सर आलं असतं. तर या ठिकाणी 1 × 10⁵ हे ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे, तुम्हाला माहिती आहे.
जस्ट पुट डाउन द ब्रॅकेट्स, दोन ब्रॅकेट टाका, डिवाइड करा. आन्सर जे आलं पाहिजे तुमचं मासचं ते आलं पाहिजे 0.58 kg. 0.58 kg. ठीक आहे. नेक्स्ट आता मास होऊन गेला. आता काय काढायचं, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर V2 आणि T2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक करूया. V2 आणि T2 ची व्हॅल्यू बघा. आता क्वेश्चन पाहिल्यावर तुमच्या डोक्यात काहीतरी गोष्टी आल्या पाहिजे की एक्झॅक्टली काय करू शकतो आपण. आता मला काय काढायचंय, V2 काढायचंय, T2 काढायचंय. मला माहिती काय, मला P2 माहिती आहे, प्रेशर ॲट 2, प्रेशर ॲट 1 माहिती आहे ना. मला प्रेशरचं रिलेशन माहिती, प्रेशर माहिती 1 आणि 2 वर. मला टेम्परेचर माहिती आहे 1 वर, पण 2 वर माहीत नाही. मग T2 काढू शकतो मी. कारण बघा मला एक माहिती आहे की 1 to 2 ही जी प्रोसिजर आहे ही कोणती प्रोसेस आहे, ही आयडियाबॅटिक प्रोसेस आहे ना. प्रोसेस 1 to 2 इज आयडियाबॅटिक लिहून घ्या, रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक लिहा किंवा आयसेंट्रोपिक लिहा. आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. देअरफॉर प्रेशर व्हॉल्यूम, प्रेशर टेम्परेचर रिलेशन सगळेच माहिती आपल्याला. कोणकोणते, PV रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. माहिती का नाही, हे माहिती सगळ्यांना. तर मला P1 P2 माहिती आहे, T आणि V1 V2 सोबत इक्वेशन लावू शकतो मी. P1 V1 रेस टू पॉवर गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू पॉवर गॅमा. गॅमाची व्हॅल्यू दिलेली, तर काय झालं आपण गॅमाची व्हॅल्यू किती घेतो, नाही दिलेलं काय की 1.4. तर P1 ची व्हॅल्यू 1. आता बारचं कन्व्हर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं आहे का, करून घ्या, तुमची इच्छा. 1 × 10⁵ मल्टिप्लाय बाय रेशो. मी तुम्हाला पहिले पण म्हटलेलं आहे की रेशोमध्ये जर व्हॅल्यू आल्या तर केलं नाही केलं काही फरक पडत नाही. आता तुम्हाला जर ते कन्फ्युजन होत आहे की रेशोमध्ये कधी येतं कधी येत नाही ते कळत नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली कन्वर्ट कायम करा, कन्वर्ट कायम करा, तर चुकणार नाही. तर V1 ची व्हॅल्यू किती आहे 0.5 आणि त्याची रेस टू पॉवर गॅमाची व्हॅल्यू 1.4 इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू किती आहे 10. V2 ची व्हॅल्यू काढायची. तर V2 काढायचं तर 10 इकडे येताना डिवाइड. आता बघा 10 बार होतं, सॉरी 10 बार आहे, तर या 10 बारचं पण कन्वर्जन करावं लागेल ना. 10 × 10⁵ V2 रेस टू पॉवर गॅमा. बघा आता हा P2 जो आहे तो इकडे येऊन डिवाइडच होणार होता P1 ला. तर P1/P2 P दोन्ही प्रेशरचा रेशोच बनत होता. तर मग 10⁵ 10⁵ तुम्ही लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय ते असं पण कॅन्सल होणारच होतं. म्हणजे जर डिवाइड मध्ये येत असतील दोन्ही व्हॅल्यू तर मग नाही बी कन्वर्ट केलं तरी चालतं. पण जर तुम्हाला कन्फ्युजन होतंय तर कन्फ्यूज व्हायचं गरज नाही. तुम्हाला नाही समजत काय करायची गरज आहे की नाही गरज आहे तर सोडून द्यायचं, ताण नाही घ्यायचं, डायरेक्ट सगळ्या वेळेस कधीही कन्वर्जन करून घ्यायचं. आता कन्वर्जन केलेलं बी राहिलं तरी ते कॅन्सलच झालं. जर नाही केलं आणि करायची गरज राहिली असती मग प्रॉब्लेम होऊन जातो. त्याच्यापेक्षा बेटर आहे की कायम कन्वर्जन करा. इथं काय म्हणतात 0.5 रेस टू पॉवर 1.4 10 इकडे येताना डिवाइड इज इक्वल टू V2 रेस टू पॉवर गॅमाच्या जागी काय पुट करणार 1.4. कॅल्क्युलेट करा, करून घ्या. होता 0.5 रेस टू पॉवर 1.4 कॅल्सी तुमच्याकडे 0.5 रेस टू पॉवर 1.4 करा. जी काही व्हॅल्यू आली तिला डिवाइड बाय 4 करा आणि जे काही व्हॅल्यू येईल या पूर्ण याची हा 1.4 इकडे पॉवर मध्ये इकडे येताना काय होईल तो रूट मध्ये येईल. हा आता मला नाही माहिती, 1 मिनिट मला बघतो. जर याचा आन्सर दिला असेल टेक्स्टबुक नाही तर ठीक आहे. पुढे गेलं ते प्रेशर मी वापरलंच नाही. प्रेशरवरती डायरेक्ट आन्सर दिलेले ठीक आहे. जाते मग डायरेक्ट दिलं काय करणार. त्याचा आन्सर आला पाहिजे तुमचा 0.965 0.965. So P2 should be 0.965 मीटर क्यूब. करून बघा हे सगळ्यांनी, जर बरोबर आलं तर ठीक आहे. बुकमध्ये त्यांनी वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं आहे. बुकमध्ये त्यांनी कॉम्प्रेशन रेशो वापरून केलं आहे. मी डायरेक्टली रिलेशन माहिती मग कशाला कॉम्प्रेशन रेशो बस कन्फ्युजन करायचं. मी सांगत एवढं होतं तुम्हाला फक्त की हा 1.4 V2च्या पॉवरमध्ये तो इकडच्या साईडला पाठवला तर तो स्क्वेअर रूटमध्ये येऊन जातो. याचा अर्थ काय म्हणतो 0.5 रेस टू पॉवर 1.4 डिवाइड बाय 10. सो V2 इक्वल टू V2चा जो इकडचा 1.4 ची व्हॅल्यू आहे ही इकडे जर पाठवली तर ही होल ब्रॅकेट रेस टू पॉवर 1 डिवाइड बाय 1.4 होऊन जाईल.
बरोबर आहे ना. जसं स्क्वेअर राहिला असतं इकडे पाठवताना काय करून टाकतो तुम्ही 1/2, क्यूब राहिलं तर 1/3, तसं स्क्वेअरचं स्क्वेअर रूट क्यूबचं क्यूब रूट होतं. तसं 1.4 ला इकडे पाठवलं तर रेस्ट टू पॉवर 1/1.4. करायचं काय, पहिले ही व्हॅल्यू काढून घ्या. 0.5 रेस्ट टू पॉवर 1.4 इक्वल टू चा साइन जी काय व्हॅल्यू येईल त्याला डिवाइड बाय 10. हे पूर्ण आन्सर भेटलं. ठीक आहे. मग जी काय व्हॅल्यू भेटली त्याला पॉवरचं बटन दाबून ब्रॅकेट चालू करायचा आणि या ब्रॅकेटमध्ये टाकायचं 1 डिवाइड बाय 1.4. तर तुम्हाला बरोबर ही व्हॅल्यू भेटून जाईल. दॅट इज 0.965 मीटर क्यूब. ठीक आहे. V2 झालं. आता काय राहिलं T2. V1 V2 माहिती आहे, T1 T2चं रिलेशन काढणं सोपं आहे, किंवा P1 P2 माहिती आहे तरी पण तुम्ही टेम्परेचर सोबतचं रिलेशन वापरू शकतात. का बरं? कारण ती आयडियाबॅटिक प्रोसेस आहे. 1 to 2 आयडियाबॅटिक म्हणा किंवा आयसेंट्रोपिक म्हणा, दोघांचा अर्थ एकच आहे. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक आणि आयसेंट्रोपिक या दोघांचा अर्थ एकच. तर मग आता टेम्परेचर कसं काढणार? प्रेशरचं रिलेशन जर वापरलं टेम्परेचर सोबत तर काय होतं? T raised to power 1 minus gamma, T raised to power gamma is equal to constant. किंवा यालाच असंही लिहिलं जातं T raised to power gamma divided by T raised to power gamma minus 1 is equal to constant. ठीक आहे. हे रिलेशन वापरलं जाऊ शकतं. आता तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे प्रेशर टेम्परेचर मधलं रिलेशन. हे असंच काहीतरी लिहिलं असेल, आपण बघून घ्या एकदा. तर टेम्परेचर आणि प्रेशर दोघांचे रिलेशन आहेत आपल्याकडे. आता T1 T2 P1 P2 वापरू शकतो आपण. यूज करूया आणि इथून टेम्परेचरची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो इथं काय म्हणतोय T1 रेस्ट टू पॉवर 1.4 किंवा T1 रेस्ट टू पॉवर गॅमा ठेवू शकतो. T1 रेस्ट टू पॉवर गॅमा डिवाइड बाय P1 रेस्ट टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू T2 रेस्ट टू पॉवर गॅमा डिवाइड बाय P2 रेस्ट टू पॉवर गॅमा मायनस 1. T1 ची व्हॅल्यू टेम्परेचर ॲट 1 किती होतं? T1 ची व्हॅल्यू 300 होती का? 300. हां, टेम्परेचर किती दिलं होतं? T1 ची व्हॅल्यू होती 300 केल्विन. T2 आपल्याला काढायचं आहे. इथं काय म्हणतोय 300 रेस्ट टू पॉवर 1.4 डिवाइड बाय P1 प्रेशर ॲट 1 किती सांगितलंय? 1 बार 1 into 10 raised to power 5 होल रेस्ट टू पॉवर गॅमा मायनस 1. 1.4 मायनस 1 किती येईल? 0.4 is equal to T2 raised to power gamma. Gamma ची व्हॅल्यू अगेन 1.4 डिवाइड बाय P2 ची व्हॅल्यू. P2 किती सांगितलं होतं? मी 10 बार raised to power 0.4. इथे बघा 10 raised to power 5 raised to power 0.4 आहे, 10 raised to power 5 raised to power 0.4 आहे. तुम्ही हे 10 raised to power 5 डायरेक्टली कॅन्सल करू शकता. का बरं? कारण दोघांची पॉवर काय ते सेम. पॉवर वेगळी राहिली असती कॅन्सल करू शकत नाही. मॅथ्स हे बेसिक मॅथमॅटिक आहे. जर हे तुम्हाला जर कन्फ्युजन करतंय तर काही ताण घ्यायचं नाही. तुमच्या हातात कॅल्सी दिलेलं आहे एवढं मोठं सायंटिफिक कॅल्क्युलेटर, त्याच्यात तर काही सॉल्व्ह होऊ शकतं. तर ही जशी तशी व्हॅल्यू टाकून घ्यायची कॅल्क्युलेटरमध्ये येऊन जाईल. काय करणार? सगळ्यात पहिले 300 रेस्ट टू पॉवर 1.4 करा, इक्वल टूचं साइन दाबा, जी काही व्हॅल्यू भेटेल त्याला याच्याने डिवाइड करा, किंवा एक एक व्हॅल्यू लिहून घ्या. त्याला ही व्हॅल्यू इकडे येताना काय होऊन जाईल? मल्टिप्लाय होणार आहे. सो इकडे आल्यावर मल्टिप्लाय झालं तर T2 इक्वल टू समथिंग व्हॅल्यू भेटेल. मी इथं लिहून देतो बघा. सो काय होऊन जाईल ते T2 रेस्ट टू पॉवर 1.4 इज इक्वल टू 300 रेस्ट टू पॉवर 1.4 डिवाइड बाय 1 ला काढून टाकतो मी 10 रेस्ट टू पॉवर 5 मल्टी रेस्ट टू पॉवर 0.4 इज इक्वल सॉरी तो हा T2 काढायचा आहे. तर ही डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जी इथं होती ती इकडे त्यांना काय होईल? मल्टिप्लाय होईल. तर मल्टिप्लाय बाय 10 into 10 रेस्ट टू पॉवर 5 रेस्ट टू पॉवर 0.4 टाका कॅल्सीमध्ये. T2 हा पॉवर 1.4 पूर्ण ब्रॅकेटला इकडे येऊन काय होणार आहे? 1/1.4 येऊन जाईल. ते तुम्हाला करता येईल आता. आणि तिथून मग तुम्हाला T2 ची व्हॅल्यू भेटली पाहिजे 579.23 579.23 केल्विन. 579.23 केल्विन. ठीक आहे. हे तुमचं आन्सर आलं पाहिजे. कळलाय सगळ्यांना हा क्वेश्चन? आय होप तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळला असेल हा क्वेश्चन काय आहे एक्झॅक्टली. सो आयडियाबॅटिक प्रोसेससाठी कधीही लक्षात ठेवा 1 to 2 ऑटो सायकलमध्ये प्रोसेस कायम आयडियाबॅटिक राहील. आणि आयडियाबॅटिक प्रोसेस आली तर तुम्ही ते प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचे रिलेशन यूज करू शकता. ठीक. चला, हा क्वेश्चन इथं संपलेला आहे आणि या क्वेश्चनसोबतच आपले ऑटो सायकलचे क्वेश्चनसुद्धा संपलेले आहे.
आता आपण स्टार्ट करूया डिझेल सायकलचे क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आणि डिझेल सायकलचा फर्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम्स ऑन डिझेल सायकल. सो क्वेश्चन काय दिला आहे बघा. एअर स्टँडर्ड डिझेल सायकल हॅज अ कॉम्प्रेशन रेशो ऑफ 18. सो गिवन क्वांटिटीमध्ये बघा सगळ्यात पहिले आपल्याला डिझेल सायकलचा कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे. कॉम्प्रेशन रेशो काय राहतं, व्हॉल्यूम बिफोर द कॉम्प्रेशन डिवाइड बाय व्हॉल्यूम आफ्टर द कॉम्प्रेशन, जे दिलेलं आहे आपल्याला 18. डिझेल सायकलचा ग्राफ तुम्हाला लक्षात पाहिजे. ग्राफ लक्षात राहिलं तर थोडं काम सोपं होऊन जातं तुमचं. 0.1 0.2 ह्यूज कॉम्प्रेशन रेशो, constant pressure, expansion. इसके लिए ड्रॉ किया अपन थोड़ी मोटी ड्रॉ करेंगे. Process 1 to 2 isentropic compression, 2 to 3 constant pressure, 3 ते 4 isentropic expansion आणि 4 ते 1 constant volume process. इथं heat addition होतं, Q added आणि इथं Q rejected. ठीक आहे, ओके चला स्टार्ट करूया. कॉम्प्रेशन रेशो दिलेला होता आपल्याला. व्हॉल्यूम बिफोर द कॉम्प्रेशन काय असणार आहे V1 आणि व्हॉल्यूम आफ्टर द कॉम्प्रेशन काय असणार आहे V2. दोघांचा रेशो दिलेला आहे 18. and heat transfer to the working fluid per cycle is 1800 kilojoule per kg. आता heat transfer दिलेलं आहे म्हणजे heat added किती होणार आहे 1800 किलोजूल पर kg. 1 किलो गॅस साठी किती एनर्जी ऍड करणार आहे, 1 किलो गॅस साठी एनर्जी ऍड केली जाणार आहे 1800. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होतं किलोजूल पर kg दिसला. याचा अर्थ काय सांगायचं त्यांना की मास किती आहे या सायकलमध्ये. त्या सायकलमध्ये 1 kg आहे. At the beginning of the compression stroke, the pressure is 1 bar. Beginning of the compression stroke म्हणजे P1 ची व्हॅल्यू दिली. So P1 is equal to काय म्हणजे 1 bar. पुढे temperature is 300 Kelvin. ठीक आहे, so temperature is 300 Kelvin at the beginning सांगितलं. कॅल्क्युलेट करायचं आहे the pressure and temperature at the silent point. हा तो क्वेश्चन आहे, तो मोठा झाला होता ना तसाच आहे की सायलेंट पॉइंट म्हणजे काय, हे पॉइंट उरलेले ज्यांच्यावर तुम्हाला माहित नाहीये व्हॅल्यूज ना, त्या सगळ्या पॉईंटवर व्हॅल्यू फाइंड आउट करा. एअर स्टँडर्ड एफिशियन्सी काढा आणि नेट वर्क डन काढा. नेट वर्क डन कसं काढतो आपण, QA मायनस QR ने. एअर स्टँडर्ड एफिशियन्सी काढण्यासाठी इटा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याकडे एअर स्टँडर्ड एफिशियन्सीचा. एअर स्टँडर्ड एफिशियन्सी कशी काढली जाते, इटा इज इक्वल टू काय करणार आपण डिझेल सायकलमध्ये काय करतो, नेट वर्क डन डिवाइड बाय हीट ॲडेड है ना. नेट वर्क डन डिवाइड बाय हीट ॲडेड. किती हीट ऍड केलेली या ठिकाणी आपल्याला माहिती की 1800. नेट वर्क डन, इथं वर्क डन काढणार तुम्ही, इथून इफिशियन्सी निघून जाईल. प्रेशर टेम्परेचर काढायचं आहे म्हणजे फाइंड आउट भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. बघा फाइंड आउट प्रेशर टेम्परेचर पहिल्या पॉईंटवर माहिती म्हटल्यावर व्हॉल्यूम माहीत करायचं आहे. दुसऱ्या पॉईंटवर व्हॉल्यूम माहीत करायचं आहे. दुसऱ्या पॉईंटवरचं प्रेशर माहिती करायचं आहे. टेम्परेचर माहिती करायचं आहे. तिसऱ्या पॉईंटवरचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर माहिती करायचं आहे. चौथ्या पॉईंटवरचं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर माहीत करायचं आहे. त्याच्यानंतर एअर स्टँडर्ड एफिशियन्सी काढायची आणि वर्क डन काढायचं. इतक्या गोष्टी काढायच्या आहेत. ठीक, स्टार्टिंगला बघून तर असं वाटतंय की किती मोठा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन मोठा होणारच आहे कारण इतक्या गोष्टी काढायच्या म्हटल्यावर थोडासा वेळ तर लागेलच. ठीक, चला स्टार्ट करूया. जास्त मला नाही वाटत तुम्हाला आता जास्त डिटेल सांगायची गरज आहे कारण तो आपण 40-45 मिनिटचा एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मला वाटतं इथून 1-2 लेक्चर पहिल्याची गोष्ट आहे. 2 लेक्चर, कालचं एक होतं, लास्ट लेक्चर एक आणि त्याच्या पहिलेच्या एका लेक्चरमध्ये आपण तोच क्वेश्चन घेतला होता मोठा. त्याच्यामध्ये एकच क्वेश्चनमध्ये सगळ्या काही व्हॅल्यूज काढलेल्या होत्या ऑटो सायकलमध्ये. तसंच हा एक क्वेश्चन आहे डिझेल सायकलचा. जास्त काही वेळ लागणार नाही याला कारण तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट आता क्लिअर झालेल्या आहेत ऑलरेडी. ओके चला आता मला P1 T1 माहिती आहे, प्रेशर आणि टेम्परेचर माहिती, 1वर मला व्हॉल्यूम माहीत नाही आणि 2 पॉईंटचं सुद्धा मला काहीच माहीत नाही. जर काहीच माहीत नाही तर काही ना काहीतरी फाइंड आउट करावं लागेल. तो त्याच्याशिवाय आपण आयडियाबॅटिकचे ते रिलेशन्स बी लागू शकत नाही ना प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरचे. मग आता 2वरची काहीतरी व्हॅल्यू माहीत पाहिजे.
मग 2 वरची व्हॅल्यू माहिती करण्यासाठी काय करू शकतो आपण, आपल्याकडे बघा कॉम्प्रेशन रेशो दिलेला आहे V1/V2. जर मला एनी हाऊ V1 माहीत पडून गेलं तर मला इथून V2 माहीत पडून जाईल. एकदा V2 माहीत पडलं की मग मी P2 V2 किंवा T2 V2 T2 हे दोन प्रेशर आणि व्हॉल्यूमचे रिलेशन, टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन लावून V2 P2 T2 या तिन्ही व्हॅल्यूज निघू शकतात. सगळ्यात पहिले मला काय काढावं लागेल, V1ची व्हॅल्यू काढावी लागेल. कशी लावणार, कशी काढणार मी, आपल्याला माहिती आहे की हे आयडियल गॅस इक्वेशन लागू शकतं. कशावरून, P1 माहिती आहे, V1 काढायचं आहे. P1 V1 इज इक्वल टू काय होतं, MRT1. सो वी नो दॅट P1 V1 कॅन बी रिटन एज MRT1. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला क्लिअरली त्यांनी सांगितलं होतं की जी हीट ॲडेड आहे ती 1800 किलो जूल पर केजी. ठीक, मग आता R ची व्हॅल्यू काय घेणार, मग आता तुम्ही जे प्रेशर आहे बघा, हे लक्षात ठेवा, प्रेशरची जी व्हॅल्यू पुट करणार आहे आपण ती परत आपल्याला बारचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल, वी हॅव टू कन्वर्ट दॅट व्हॅल्यू ऑफ प्रेशर इनटू द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि जी R ची व्हॅल्यू आहे ते आपल्याला 0.287 घ्यावी लागेल, कारण आता आपल्याला या ठिकाणी जी हीट ॲडेड आहे ती किलो जूल मध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ते कन्वर्जन करावं लागणार आहे. सो हिअर काय काढायचं होतं आपल्याला, V1 ची व्हॅल्यू. सो V1 इज इक्वल टू काय म्हणजे MRT1 डिवाइड बाय P1. हा क्वेश्चन, मागचा क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा. M ची व्हॅल्यू, R ची व्हॅल्यू मी एकदा 287 घेतली, एकदा 0.287 घेतोय. का करतोय ते तुम्ही ऑब्झर्व करा आता व्यवस्थित. तर मासची व्हॅल्यू किती आहे 1, R ची व्हॅल्यू काय घेतोय 0.287, T1 ची व्हॅल्यू, टेम्परेचर ॲट 1 किती आहे 300 केल्विन, प्रेशर ॲट 1 बार आहे. सो 1 × 10⁵ कॅल्क्युलेट जर केलं तर इथून तुम्हाला V1 ची व्हॅल्यू भेटून जाईल. आणि V1 ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची एक सेकंड, एकदा चेक करून घेतो. ची व्हॅल्यू किलो जूल, याच्यात किलो जूल मध्येच दिली होती ना. हे मग पुस्तकात प्रिंट मिस्टेक झालेली, हे पुस्तकात 0.287 घेतलेली आहे, पण अकॉर्डिंग टू मी मागच्या वेळेस बी हेच सगळे रिलेशन होते, किलो जूलमध्येच व्हॅल्यू ॲडेड होती. तर इथं परत तुम्हाला किलो जूलमध्येच किलो जूलमध्ये म्हटल्यावर 287च घ्यावं लागेल. याला काही कन्वर्ट करत बसू नका, ठीक आहे, ते 287च घ्या. परत एकदा सांगून देतो बघा, इथं जर तुम्ही प्रेशरला कन्वर्ट करताय न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, दिस व्हॅल्यू शुड बी इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते न्यूटन पर मीटर स्क्वेअरच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज असल्या पाहिजे. ॲक्च्युली होतं काय की हे रिलेशन असं आहे, PV इज इक्वल टू MRT. तर मास सॉरी R इज इक्वल टू काय होऊन जातं PV/M × T. प्रेशर, तर मग आता त्याची कन्वर्जन करायला लागतात, न्यूटन पर मीटर स्क्वेअर इंटू व्हॉल्यूम मीटर क्यूब, मासचे युनिट केजी, टेम्परेचरचे युनिट केल्विन. सो त्याच्या अकॉर्डिंग त्याच्या व्हॅल्यूज ठरतात. जसं आता मीटर स्क्वेअर मीटर क्यूबमधलं आहे कॅन्सर, तर इथं काय राहतं न्यूटन मीटर केजी केल्विन, हे रिलेशन बनतं. हे कोणाचं युनिट आहे आरचं. मग आता तुम्ही जर पाहिलं, ठीक आहे, प्रेशरला आपण कन्वर्ट करून घेतलं न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये, मग इथं कन्वर्ट केलं आपण त्याला प्रेशरला, तर इथं मीटरमध्ये व्हॅल्यू, इथं केजी केल्विनमध्ये, मग ती व्हॅल्यू आरची जी व्हॅल्यू बनते ना त्यावेळेस ती किती येते 287 न्यूटन मीटर पर केजी केल्विन या पद्धतीने. तर हे लक्षात ठेवा की इथं व्हॅल्यू तुम्हाला 287 घ्यायची आहे. बुकमध्ये 0.287 घेतलं होतं आणि त्यावेळेस मला वाटलं मग ही व्हॅल्यू किलो जूलमध्ये त्यामुळे झालं असेल. ॲक्च्युली मी आता मागचा क्वेश्चन बी चेक केला तर मागच्या क्वेश्चनमध्ये पण किलो जूलच आहे आणि बुकमध्ये जे आन्सर दिलेलं आहे आपल्याला याचं ते 287 घेतल्याशिवाय येणार नाही, कारण ती छोटी व्हॅल्यू घेतली तर आन्सर पण छोटं होऊन जाईल. तर तुमचं जे V1चं आन्सर आलं पाहिजे ते किती येणार आहे, दॅट विल बी 0.861 मीटर क्यूब पर केजी. 0.861 मीटर क्यूब 861 मीटर क्यूब पर केजी. ॲक्च्युली व्हॉल्यूमचं युनिट जे राहतं, व्हॉल्यूमचे युनिट जे राहतं ते फक्त काय असणार आहे मीटर क्यूब असतं, पण या ठिकाणी जो व्हॉल्यूम कन्सिडर केला गेला आहे ना बघा, त्यांनी इथं सांगितलं आहे की जे हीट ॲड करताय तुम्ही पर केजीसाठी करताय, ठीक. त्यामुळे मीटर क्यूब पर केजी किंवा तुम्ही फक्त मीटर क्यूबमध्ये दाखवलं तरी चालेल, कारण ॲक्च्युअल व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आहे.
आणि मीटर क्यूब पर केजीचा अर्थ काय आहे की पहिल्यांदा 1 किलोसाठी इतका व्हॉल्यूम होतं. 1 किलो ऑफ गॅससाठी 1 किलो ऑफ गॅस ज्यावेळेस तुम्ही घेतला होता तर त्या गॅसचं व्हॉल्यूम किती होतं. तुम्ही मीटर क्यूब पर केजी दाखवा किंवा फक्त मीटर क्यूब दाखवा, चॉईस तुमची. पुढे V1 झाल्यानंतर काय करायचं आता V2. मग आता त्या कॉम्प्रेशन रेशोच्या फॉर्म्युल्यामध्ये वी नो दॅट compression ratio is equal to V1 upon V2 which is equal to काय 18. तर V1 ची व्हॅल्यू माहित करून गेली 0.861 divided by V2 can be written as 18. therefore V2 इकडे घेऊन गेलो 80 खाली येऊन गेलं तर काय होईल 0.861 divided by 18. दोघांना डिवाइड केलं, दोघांना डिवाइड केल्यामुळे V2 चा आन्सर आला पाहिजे तुमचं 0.0478 मीटर क्यूब पर केजी. ठीक आहे. तर इथून V1 आणि V2 या दोन्ही व्हॅल्यूज माहित पडलेल्या आहेत. आता V1 V2 माहित पडून गेल्या म्हटल्यावर आपण T1 T2 काढू शकतो, बरोबर आहे ना. V1 V2 माहिती झालं आपल्याला इथून. आता एकदा मला जर V2 माहित पडलं तर मी इथून प्रेशर आणि टेम्परेचर काढू शकतो, एकदम सिम्पली काढू शकतो आपण, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. काय करणार वी नो दॅट द रिलेशन बिटवीन द प्रेशर अँड टेम्परेचर ॲज प्रोसेस 1 to 2 कशी आहे, दॅट इज आयसेंट्रोपिक प्रोसेस आहे ना. देअरफॉर PV रेज टू पॉवर गॅमा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण कॉन्स्टंट. सो इथं काय म्हणजे P1 V1 रेज टू पॉवर गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेज टू पॉवर गॅमा. काय काढायचं आहे V1 V2 माहिती आहे, P1 माहिती आहे, P2 काढायचं आहे. सो P2 काढण्यासाठी प्रेशर ॲट 1 किती आहे, प्रेशर ॲट 1 किती होतं 1 बार. तर बार येतं 1 × 10⁵. व्हॉल्यूम 1 वर किती आहे 0.861 रेज टू पॉवर गॅमाची व्हॅल्यू 1.4. P2 काढायचं आहे. V2 ची व्हॅल्यू किती आहे 0.0478 रेज टू पॉवर 1.4. 0.0478 रेज टू पॉवर 1.4 ची व्हॅल्यू इकडच्या साईडला आणताना जर तुम्ही डिवाइड केली तर डिवाइड केल्यानंतर इथून तुम्हाला काय भेटून जाईल P2 भेटून जाईल. हे रफ करून टाकतो मी, काय सगळं माहिती आता काय करायचं. सो हिअर P2 इज इक्वल टू 10⁵ इंटू या दोघांचा एक रेशो बनवून देऊ 10⁵ इंटू 0.861 डिवाइड बाय 0.0478 रेज टू पॉवर 1.4. कॅल्क्युलेट करा, तुमची P2 ची व्हॅल्यू भेटून जाईल इथून तुम्हाला. आणि तुमचं P2 चा आन्सर आला पाहिजे 57.2. 57.2 आणि तुम्ही 10⁵ ने मल्टिप्लाय केलेलं आहे. तर 57.2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, किंवा यालाच तुम्ही लिहू शकता P2 इक्वल टू 57.2 बार. दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ P2. ठीक आहे. P1 झालं, P2 झालं, V1 झालं, V2 झालं. आपल्याला आता टेम्परेचर्स पण फाइंड आउट करायचे. टेम्परेचर ॲट 1 दिलेलं होतं, टेम्परेचर ॲट 2 पण काढावं लागेल. टेम्परेचर ॲट 2 काढण्यासाठी आपल्याकडे प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम टेम्परेचर या दोघांमधले रिलेशन आहे, तुम्ही कोणतं पण एक वापरू शकता. सो काय करणार PV रेज टू पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू मी टेम्परेचर व्हॉल्यूम मधलं वापरलं, तुम्ही हे पण वापरू शकता. काय होतं ते आपलं P रेज टू पॉवर गॅमा P रेज टू पॉवर गॅमा डिवाइड बाय P रेज टू पॉवर गॅमा -1. तुम्ही हे पण वापरू शकता किंवा हे वापरा, तुमची इच्छा. तुम्हाला ज्याच्यामधून काढायचं तुम्ही ते व्हॅल्यू वापरून काढू शकता. इथं काय म्हणतो T1 V1 रेज टू पॉवर गॅमा -1 इज इक्वल टू T2 V2 रेज टू पॉवर गॅमा -1. काढायचं काय T2. T1 ची व्हॅल्यू किती होती 300. V1 ची व्हॅल्यू किती होती इथं टाकली आता आपण किती 0.861 रेज टू पॉवर 1.4 डिवाइड बाय V2 ची व्हॅल्यू किती आहे 0.0478 रेज टू पॉवर 1.4 -1 गॅमा -1. So here T2 is equal to that, you get 300 into 0.861 divided by 0.0478 raised to power 1.4 minus 1 किती होतं दोघांसाठी 0.4. कॅल्क्युलेट करा, you will get the value of T2 कशामध्ये भेटेल ती व्हॅल्यू केल्विन मध्ये. आणि तुमचं जे आन्सर आहे T2 चं ते आलं पाहिजे 953.30.
सिंपल आहे. आता हे तुम्हाला कळायला लागलं असेल की एक्झॅक्टली हे कसं काम करतं. P1 झालं, P2 झालं, V1 झालं, V2 झालं, T1 झालं आणि T2 पण झालं. आता नेक्स्ट प्रोसेस बघा. नेक्स्ट प्रोसेस कोणती होती? एक ठिकाणी मी आता डायग्राम ड्रॉ करून देतो कारण ते आपल्याला परत आहे. या ठिकाणी करून देतो. ही तरफ करायचं. डायग्राम ड्रॉ करून देतो कारण ते आपल्याला लागणारच आहे. Here isentropy 1 2 3 4. ओके 1 to 2 चं सगळं झालं. P1 V1 T1 P2 V2 T2 माहीत झाले. आता 2 वरून 3 काय फाइंड आउट होऊ शकतं? आपल्याला दिसतंय की ही जी प्रोसेस ही कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. सो ॲज प्रोसेस 2 to 3 इज constant pressure process, therefore pressure at 2 is equal to काय होईल? pressure at 3. simple. pressure at 2 is equal to काय होणार आहे? pressure at 3. therefore P3 ची व्हॅल्यू तुम्ही इथून माहिती करू शकता. P3 ची व्हॅल्यू किती येणार आहे? जेवढी P2 ची व्हॅल्यू आली होती. P2 ची व्हॅल्यू किती आली आपली? 57.2 बार है ना? किती आली ना? कुठे गेलं? हां 57.2 बार. तर तेवढीच व्हॅल्यू कोणाची येणार आहे? 3 ची पण. सो P3 इज इक्वल टू सुद्धा किती होते? 57.2 बार किंवा 57.2 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. आता त्यानंतर आपल्याला नवीन एक कंडिशन त्यांनी दिली होती की या ठिकाणी हीट ॲड होणार आहे. QA किती सांगितलं तुम्ही? 1800 किलो जूल पर kg इतकी हीट ॲड होणार आहे प्रत्येक एका सायकलसाठी. चल ठीक आहे. तर हीट ॲडिशनचा फॉर्म्युला काय राहतो? mCp डेल्टा टी. एम इथं प्रेशर काय कॉन्स्टंट आहे. तर कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेससाठी काय लिहिलं होतं? mCp डेल्टा टी. आणि जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहिलं तर काय लिहिलं तुम्ही? mCp डेल्टा टी. हीट ॲडिशन हीट रिजेक्शनचे हेच फॉर्म्युले आहे ना. ॲडिशन राहिलं तरी हाच आहे, रिजेक्शन राहिलं तरी हाच आहे. फक्त बघायचं की CP वापरायचं आहे की CB वापरायचं आहे ना. तर या ठिकाणी प्रेशर कशी आहे? प्रेशर कसं आहे? या ठिकाणी कॉन्स्टंट आहे 2 to 3 मध्ये आणि त्या ठिकाणी हीट ॲडिशन होणार आहे म्हणून काय वापरून घेतलं मी? CP. किती हीट ॲड होणार आहे? 1800 मास 1 CP ची व्हॅल्यू. CP ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली आहे. पुढे गेले ते CP ची व्हॅल्यू नाही दिली होती. चल ठीक जाऊ दे. नाही दिली आहे तर तुम्हाला घ्यायची आहे 1.005. हे ज्या व्हॅल्यूज आहेत ना हे लिहून ठेवा कारण तुम्हाला एवढी व्हरायटी नाही क्वेश्चन्सची पर्टिक्युलर DSP मध्ये. तर हे जे गॅस आहेत हे कायम हे सारखेच वापरले जात आहेत जे एअर आहे. त्यामुळे CP CB गॅमा या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. डायरेक्ट नाही दिलेली तर हीच वापरायची. मल्टिप्लाय बाय टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स कोणता घेणार? फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. फायनल टेम्परेचर कोणतं येईल? T3. इनिशियल कोणता येणार आहे? T2. सो हिअर T3 मायनस T2. So 1800 is equal to 1.005 multiply by T3. फाइंड आउट होऊन जाईल इथून. T2 ची व्हॅल्यू आता आपण काढली आहे. किती आली? 953.30. 1.005 इकडे येताना डिवाइड 1800 डिवाइड बाय 1.005 इज इक्वल टू T3 मायनस 953.30. डिवाइड करा. जी काही व्हॅल्यू भेटेल त्याच्यामध्ये हा मायनस 953.30 इकडे येताना ॲड होऊन जाईल. सो T3 चा आन्सर तुम्हाला इथून भेटणार आहे आणि T3 चा आन्सर भेटेल तुम्हाला केल्विन मध्ये. सो T3 चा आन्सर किती आलं पाहिजे तुमचं? 2744.33. 2744.33 डिग्री एवढं तुमचं T3 चा आन्सर आलं पाहिजे. मग आता एकदा जर तुम्हाला टेम्परेचर माहीत पडून गेलं है ना, तर टेम्परेचर माहीत पडलंय कोणत्या पॉईंटवर? T3 चं टेम्परेचर माहीत पडलं. फक्त टेम्परेचर आणि अजून एक प्रेशर. आता काय राहिलंय? व्हॉल्यूम राहिलेलं. व्हॉल्यूम कसं काढणार मग? तुम्हाला क्लिअरली दिसतंय की 2 to 3 ही प्रोसेस जी आहे जोपर्यंत त्याचे सगळे व्हॅल्यूज फाइंड आउट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती प्रोसेस सोडायचीच नाही. सो 2 to 3 ही प्रोसेस कशी आहे? कॉन्स्टंट प्रेशर आहे. कॉन्स्टंट प्रेशर आहे प्रोसेस म्हटल्यावर ॲज प्रेशर इज कॉन्स्टंट therefore प्रेशर कॉन्स्टंट राहिलं तर काय माहिती आपल्याला? PV इज इक्वल टू काय राहतं? NRT
बरोबर आहे. आणि आपण काय लिहितो की प्रेशर कॉन्स्टंट आहे, एन कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट आहे, देअरफॉर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. तर प्रेशर कॉन्स्टंट आहे, एन आणि आर तर दोन्ही नंबरच आहेत, तर प्रेशर बी कॉन्स्टंट आहे या प्रोसेससाठी, एन आर तर कायमच कॉन्स्टंट राहतात, तर व्हॉल्यूम डायरेक्टली कोणाला प्रोपोर्शनल होऊन जातो, टीला. तर याच्यावरून तुम्ही प्रोपोर्शनलिटी बनवू शकता, दॅट व्ही अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय केलं मी, हा टी जो समोर होता तो इकडे येताना डिवाइड होऊन जाईल. क्लियर आहे ना. तर काय रिलेशन येईल, V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2, किंवा तुम्ही याच्यावरूनच लिहू शकता V1 अपॉन V2. इथं दोन्ही साईडला व्हॉल्यूम, इथं दोन्ही साईडला टेम्परेचर. डायरेक्टली म्हटल्यावर V1 च्या समोर T1, V2 च्या समोर T असं आहे, एकच येतं ते, कसं बी करून घ्या. जर तुमच्या डोक्यावरून एकदम मोठा बाउन्सर चालला गेला तर परत एकदा बघा हे लेक्चर. इकडचा जो पार्ट आहे आता, V1 अपॉन T1 इक्वल टू V2 अपॉन T2. चलो, मग आपल्याला काय काय माहिती आहे, सॉरी V1 V2 ने लावता येणार आपण कोणत्या प्रोसेसमध्ये, 2 to 3 मध्ये ना. तर आपल्याला V2 V3 T2 T3 असं लावावं, V2 अपॉन T2 V3 अपॉन T. काढायचं काय, V3 काढायचं, बाकी व्हॅल्यूज माहिती आहे. सो V3 इज इक्वल टू काय जाईल, V2 अपॉन T2 मल्टीप्लाय बाय T3. बघा V2 ची व्हॅल्यू काय डेल्टा आहे आपण सगळं पहिले एकदा चेक करायला लागेल फक्त ती किती आहे. V2 ची व्हॅल्यू आपण काढली होती 0.0478 डिवाइड बाय T2 ची व्हॅल्यू किती होती 953.30 मल्टीप्लाय बाय T3 ची व्हॅल्यू 2744.33 मल्टीप्लाय करायचं 0.0478 ला 2744.33 मल्टीप्लाय करा, जी काही व्हॅल्यू भेटेल त्याला डिवाइड करून टाका 953.30. सो इथून तुम्हाला V3 ची व्हॅल्यू भेटेल आणि V3 आलं पाहिजे तुमचं 0.1376. इथं लिहून टाका आन्सर, V3 इक्वल टू 0.1376 मीटर क्यूब पर केजी. 1 पॉइंटच्या तिन्ही क्वांटिटी माहिती आहे, 2 पॉइंटच्या तिन्ही क्वांटिटी माहीत झाल्या, 3 पॉइंटच्या तिन्ही क्वांटिटी माहीत झाल्या. आता राहिलं फक्त 0.4. 0.4चं कसं करणार, 0.3 ते 4 हे परत काय एक आयडियाबॅटिक प्रोसेस आहे आणि ती फक्त एक्सपान्शनची आहे ना, आयडियाबॅटिक एक्सपान्शन आहे. तर मग आयडियाबॅटिक एक्सपान्शन कसं फाइंड आउट करणार आहे, आता बघा आपण परत तेच आपले प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचरचे रिलेशन आपण अप्लाय करू शकतो या ठिकाणी. ओके, सो प्रोसेस 3 to 4 हा ठीक आहे. 3 to 4 मध्ये आता आपल्याला सगळ्यात पहिले तर हे दिसतंय की 1 आणि 4 प्रोसेस 1 to 4 जी आहे ती कशी आहे, ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस आहे. सो ॲज प्रोसेस 4-1 इज constant volume process, therefore volume at 1 is equal to volume at 4. राइट आहे, वॉल्यूम 1 बरोबर वॉल्यूम 4. therefore वॉल्यूम at 4 किती दिलं होतं आपल्याला, वॉल्यूम 1 चेक करून घेऊया. वॉल्यूम at 1 किती होतं, कुठं गेलं ते, हां 0.861 तेवढंच येऊन जाईल. वॉल्यूम at 4 0.861. वॉल्यूम at 4 इज इक्वल टू काय 0.861 मीटर क्यूब पर केजी. तर एक क्वांटिटी झाली. मग आता मला व्हॉल्यूम माहिती आहे 4 वर, ठीक आहे, तर सगळ्याच गोष्टी माहिती आहे. मग 3-4 मध्ये मी प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन लावून प्रेशर काढू शकतो. वी नो दॅट प्रोसेस कशी आहे, ॲज प्रोसेस 3 to 4 इज आयसेंट्रोपिक compression नहीं, सॉरी expansion process. therefore काय करणार, PV raised to power gamma is equal to काय लावू शकतो आपण, constant. ठीक आहे, तर काय करणार 3 ते 4 मध्ये लागतंय म्हणून P3 V3 raised to power gamma is equal to P4 V4 raised to power gamma. इथं काढायचं काय, P4 ची व्हॅल्यू काढायची, तर मग आपण P4 ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. आता इथून P3 ची व्हॅल्यू किती होती
पॉईंट बघायला लागेल. P3 ची व्हॅल्यू किती होती बघा. P2 आलं होतं 57.2. तर P3 किती होतं 57.2. V3 आता काढला आपण इथं किती आलं होतं 0.1376 रेस्ट टू पॉवर गॅमा म्हणजे 1.4. P4 ची व्हॅल्यू काढायची आहे. V4 ची व्हॅल्यू इथं लिहिली तुम्ही 0.861 रेस्ट टू पॉवर गॅमा म्हणजे 1.4. ही व्हॅल्यू इकडे आणून डिवाइड करून टाका. तर P4 इक्वल टू काय येणार आहे 57.2. दोघांची पॉवर सारखी आहे, एका ब्रॅकेटमध्ये टाकू शकतो. 0.1376 डिवाइड बाय 0.861 रेस्ट टू पॉवर 1.4. नाही कळत ते सेपरेट कॅल्क्युलेशन करा, सेपरेट करा. हा मल्टिप्लिकेशनमध्ये खाली येताना तर डिवाइडच होणार आहे. मग P4 ची व्हॅल्यू तुम्हाला इथून भेटून जाईल. P4 इज इक्वल टू तुमची व्हॅल्यू येणार आहे. द व्हॅल्यू ऑफ P4 should be 4.39 bar. 4.39 bar. ठीक आहे. P4 बी झालं. आता लास्ट P4 झालं, P4 झालं. आता लास्ट एक T4 राहिले, टेम्परेचर ॲट 4. टेम्परेचर कसं काढणार, परत व्हॉल्यूम टेम्परेचरचं रिलेशन वापरून घेऊ किंवा प्रेशर टेम्परेचरचं वापरा. पण व्हॉल्यूम टेम्परेचरचं थोडं सोपं जातं म्हणून व्हॉल्यूम टेम्परेचर वापरू. वी नो दॅट TV raised to power gamma minus 1 is equal to by the constant. So T process continue 3 to 4. T3 V3 raised to power gamma minus 1 is equal to T4 V4 raised to power gamma minus 1. मग आता T3 values put करतो मी. So temperature at 3 बतावा लागेल. टेम्परेचर at 3 किती होतं. T3 ची व्हॅल्यू आपण काढली होती आणि T3 ची व्हॅल्यू आपली आली होती किती 2744.33. 2744.33 मल्टिप्लाय बाय V3 ची व्हॅल्यू आपण इथं कुठे इथे ना वाटतं V3 ची व्हॅल्यू एकदा तरी चेक करून घेऊ. V3 ची व्हॅल्यू किती होती व्हॉल्यूम ॲट 3 0.1376. 0.1376 रेस्ट टू पॉवर गॅमा काय गॅमा मायनस 1 म्हणजे किती येतं 0.4 इज इक्वल टू T4 ची व्हॅल्यू काढायची आहे मल्टिप्लाय बाय V4 ची व्हॅल्यू किती आली आहे 0.861 रेस्ट टू पॉवर गॅमा मायनस 1 म्हणजे 1.4 मायनस 1 झालं. आता याचं काम ओके. सो हे T4 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये ही व्हॅल्यू इकडे येताना काय म्हणते डिवाइडला चालली जाईल. सो T4 इज इक्वल टू काय येणार आहे 2744.33 मल्टिप्लाय बाय 0.1376 divided by 0.861 raised to power 0.4. So you will get the value of T4 over here, that is also in a Kelvin, and that value should be T4 is equal to 1317.91 degree Kelvin. थोडासा क्वेश्चन हा मोठा तर बनवूनच जातो, पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही. जर असा एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तो कमीत कमी तुम्हाला 6 मार्क्ससाठी विचारला जाईल. ठीक आहे, तर यासाठी तयार करायचं. ओके, चला आता आपण अजून क्वेश्चन कंप्लीट झालेला नाही आहे, थोडासा राहिलेला आहे. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं आपल्याला, वर्क डन पण विचारलं होतं आणि त्यानंतर इफिशियन्सी पण विचारली आहे. सो वर्क डन आणि इफिशियन्सी काढून हा क्वेश्चन संपतो. बराच मोठं लेक्चर तयार होऊन गेलं. सो हिअर नेट वर्क डन इज इक्वल टू काय होईल, वर्क डन काय होतं, अमाऊंट ऑफ इट ॲडेड मायनस अमाऊंट ऑफ इट रिजेक्टेड, अमाऊंट ऑफ QA मायनस QR. पण आता मला अजून प्रश्न एक पडला आहे की QA तर माहिती आहे 1800, पण QR माहीत नाही. मग पहिले QR काढावं लागेल. QR म्हणजे काय होतं, अमाऊंट ऑफ इट रिजेक्टेड जी होऊन राहिली होती 4 to 1 मध्ये. सो हिअर QR इज इक्वल टू, तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, हीट ॲडिशन ग्राफ हीट रिजेक्शन ग्राफ. फॉर्म्युला काय MC डेल्टा T. फक्त बघायचं की व्हॉल्यूम प्रेशर कॉन्स्टंट आहे की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, हीट ॲडिशन मध्ये काय कॉन्स्टंट होतं, प्रेशर. तर हीट ॲडिशन मध्ये MCP डेल्टा T वापरून घ्यायचं. हीट रिजेक्शन मध्ये काय कॉन्स्टंट आहे, स्ट्रेट लाईन दिसते ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. इथं काय वापरणार, MCV डेल्टा T.
हिअर QR इज इक्वल टू मास 1 CB ची व्हॅल्यू, जसं CB ची व्हॅल्यू आपण 1.005 फिक्स घेतली तशी CB ची पण व्हॅल्यू तुम्हाला फिक्स आहे आणि जी आपण मागे पण घेतली होती 0.718 डेल्टा टी जे टेम्परेचर डिफरन्स काय घेणार T1 मायनस T4, पण मी तुम्हाला सांगितलंय की T1 ची व्हॅल्यू T4 पेक्षा कमी राहते, मग ती व्हॅल्यू मायनस मध्ये येते आणि अशी पण आपण हीट रिजेक्टेड ही मायनस मध्ये घेतो. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं होतं की त्याला फिरून घ्यायचं म्हणजे T4 मायनस T1 करायचं. हे बऱ्याच वेळेस सांगितलं गेलं आतापर्यंत आणि बऱ्याच न्यूमेरिकल मध्ये ही कंडिशन अप्लाय पण केली गेली आहे. सो here QR is equal to 1 into 0.718 multiplied by T4 temperature at 4 किती होतं 1317.91 minus T1 किती होतं T1 होतं आपल्याकडे 350 होतं का टेम्परेचर ॲट 1 दिलं होतं आपल्याकडे टेम्परेचर तर 300 केल्विन दिलं आहे ना. अच्छा ग्रेट मिस्टेक होता बुकमध्ये त्यांनी चुकून 350 टाकून दिलं आहे. टेम्परेचर ॲट 1 किती आहे 300. सबट्रॅक्ट करा मल्टिप्लाय करा यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ QR आणि तुमची QR ची जी व्हॅल्यू आहे ती आली पाहिजे 694.96 किलो जूल पर kg. ठीक आहे. QR माहित पडलं, QA आपल्याला दिलेलं आहे, सो नेट वर्क डन आपण इथून काढू शकतो. सो वर्क नेट इज इक्वल टू 1800 minus 694.96. You get the value of net work done. इवन कशामध्ये भेटेल किलो जूल पर केजी मध्ये. नेट वर्क डन ची व्हॅल्यू आली पाहिजे म्हणजे 1105.04. ओके. सगळे सायलेंट व्हॅल्यूज काढून झाल्या, नेट वर्क डन काढून झालं. नाउ द लास्ट इफिशियन्सी. हिअर इफिशियन्सी एअर स्टँडर्ड सायकलसाठी काय होता फॉर्म्युला. आता आपल्याला कॉम्प्रेशन रेशो तर माहिती होता तर 1 - 1/RC⁻⁻1 हे डिझेल सायकलसाठी चालतं का हे तुम्हीच बघा, तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. इथं काय लिहिलं होता फॉर्म्युला आपण WNET/Q ॲडेड किंवा Q इन. WNETची व्हॅल्यू किती आली 1105.04 डिवाइड बाय अमाऊंट ऑफ इट ॲडेड किती आहे 1800. सो एअर स्टँडर्ड इफिशियन्सी इज इक्वल टू ती येणार तुमची 0.61. याला जर पर्सेंटेज मध्ये लिहायचं असेल तर काय करणार 100 ने मल्टिप्लाय करायचं, याचा अर्थ 61%. इथं हा तुमचा क्वेश्चन संपलेला आहे. थोडासा मोठा होऊन गेला क्वेश्चन, बरंच मोठं लेक्चर होऊन गेलं आहे, काही हरकत नाही. थोडंसं व्यवस्थित बघा, आज बघा उद्या बघा, थोडंसं 1-2 दिवसात व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. अशा टाईपचा एखादा क्वेश्चन केला की तुमचं ऑलमोस्ट सगळे टाईपचे क्वेश्चन कव्हर होऊन जातात. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवूया.